श्री स्वामी समर्थ. ठरलं तर मग या मालिकेच्या 23 मेच्या भागामध्ये सायली आता आपली बॅग घेते, घराकडे एक नजर पाहते. या घरामध्ये आता पुन्हा यायचं नाही असं तिच्या डोक्यामध्ये असतं, म्हणून सगळं घर आपल्या डोळ्यांनी पाहते आणि सगळ्या आठवणी आपल्या डोळ्यात साठवत ती आता घर सोडत असते. या घरात आल्यापासून ते अर्जुन सरांच्या सोबत प्रेम जमेपर्यंत या सगळ्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर तरळायला लागतात आणि या आठवणींना विसरून हे घर सोडून या लोकांना कायमचं सोडून जायचा विचार तिला सहनच होत नाही. तिच्या डोळ्यातले अश्रू काही थांबतच नसतात. ती त्या घराकडे बघून नमस्कार करते, देवाकडे बघून नमस्कार करते आणि तिला पुन्हा एकदा ज्या वेळेला पूर्णाजीने शपथ घ्यायला लावली असते ती सगळी घटना आठवते आणि तिने पुढचा मागचा कोणताही विचार न करता, हो, माझं अर्जुन सरांवरती प्रेम आहे, मी त्यांच्याशी खरं लग्न केलंय, देवाब्राह्मणांच्या साक्षीने हे लग्न झालंय आणि मी त्यांच्यावरती नितांत प्रेम करते अशी घेतलेली शपथ आठवते. त्याचबरोबर अर्जुन सोबत बसलेली विधींना सगळं तिच्या डोळ्यासमोर तरळत असतं. अर्जुन सोबत घेतलेली वचनं हे सगळं आठवत असतं आणि जड अंतःकरणाने एक एक पाऊल टाकत ती आता प्रत्येक वस्तूकडे प्रेमाने हात फिरवत निघते. मग प्रतिमाच्या फोटोकडे येते, एक वार प्रतिमाच्या फोटोकडे पाहते आणि तिला एक अनामिक आपलं काहीतरी बंध असल्याचं जाणवतं. पाऊल तिचं घरातून निघतच नाही. या घरामध्ये माझा जीव इतका का अडकलाय हा विचार करत ती जड अंतःकरणाने एक एक पाऊल पुढे टाकते. त्याच वेळेला तिला ज्या वेळेला गोकुळाष्टमीच्या वेळेला प्रतिमाने तिचा जपलेला मान मुद्दामहून पूर्णाजीला सायलीची दाखवलेली खरं तर काळजी किंवा सायलीचं दाखवलेलं अस्तित्व ते आठवतं आणि कल्पनाबद्दलचा तिच्या मनातला आदर वाढतच असतो. पण काहीही झालं तरी हे प्रेम, हा आदर हा काही दिवसांचाच होता. आता मला हे घर सोडून जायलाच पाहिजे असं म्हणत सायली आता घर सोडून दाराच्या उंबरठ्यापर्यंत येते. उंबरठ्यावरती आल्यावरती ज्या वेळेला आपण लग्न करून घरामध्ये आलो होतो त्यावेळेला बाकी कुणीही आरती करायला तयार नव्हतं, पण स्वतः अर्जुनने आपलं औक्षण करून आपल्याला आतमध्ये घेतलं. हे सगळं तिला आठवतं. कशा पद्धतीने तिचा सन्मान केला होता हे सगळं आठवतं आणि ती आता घराच्या बाहेर पाऊल ठेवते. ज्या उंबरठ्यात माप ओलांडून आली होती तोच उंबरठा ओलांडून कधीतरी बाहेर जायची वेळ येईल हे सायलीला वाटलेलंच नसतं. फायनली सायली आता घराच्या बाहेर येते आणि रडत रडत बॅग घेऊन ती पहाटेच्याच वेळेला निघते, जेणेकरून लवकरात लवकर कोणालाही न कळता ती कुसुमच्या इकडे पोहोचलेली असेल. आणि त्याच वेळेला याच दारातून याच सगळ्या रस्त्यावरून आपण अर्जुन सरांच्या सोबत या घरात प्रवेश केला होता हे सगळं आठवतं आणि तोच रस्ता ओलांडून पुन्हा आपण हे घर सोडून चाललोय हे सुद्धा आठवतं. सायली रडत असते. आठवणींचा डोक्यामध्ये काहूर माजलेला असतो. अर्जुन सोबतचे चांगले क्षण, वाईट क्षण सगळं आठवत एक एक पाऊल टाकत सायली गेट पर्यंत पोहोचते. डोळ्यात तिला अश्रू काही थांबतच नसतात, पावलं चालत नसतात, पण त्याच पावलांना ओढत सायली आता गेटच्या बाहेर पाऊल टाकते आणि धाय मोकलून रडायला लागते. मागे वळून त्या घराला पुन्हा एकदा पाहते आणि फायनली सायली रस्त्याने चालायला लागते. आता इकडे अर्जुनला जाग येते. अर्जुनला जाग आल्यावरती तो इकडे तिकडे पाहायला लागतो, पण सायली कुठेच नाही. कुठे गेल्या असतील म्हणून तो सायलीला आवाज देतो. वॉशरूम मध्ये जाऊन पाहतो, सायली कुठेच नाहीत, खाली गेलात का असा विचार मनात येतच असताना त्याला सायलीची चिठ्ठी सापडते. सायलीच्या चिठ्ठीमध्ये लिहिलेला मजकूर त्याला सापडतो की आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं, त्यामुळे हा दिवस एक ना एक दिवस येणारच होता. आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजला 1 वर्ष झालंय आणि आता माझी जाण्याची वेळ आलेली आहे, त्यामुळे मी तुमच्या घरी कळवत नाहीये. मला तुमच्या घरी कळवायची काही गरज नाहीये. कुसुमताईंची तब्येत अचानक बिघडली म्हणून मी तिच्या घरी राहायला जाते आणि ज्या माणसांनी मला भरभरून प्रेम दिलं त्यांना मी फसवलं. त्यांना मी सांगितलं की माझं लग्न झालंय, त्यामुळे त्यांच्या समोरासमोर येण्याची मला खरंच हिम्मत होत नाहीये. आणि तुम्ही आणि तुमच्या घरच्यांनी मला जे प्रेम दिलत ना अनाथ मुलीला, त्याचे मनापासून आभार. आणि या सगळ्यामुळे आता मी कुसुमताईंच्या घरी जात आहे आणि आई वडील आजी यासारख्या नाती मला इथे मिळाली जी कधीच मी विसरणार नाही असं म्हणत सायलीने लिहिलेली चिठ्ठी आता अर्जुनच्या मनाला भावते आणि अर्जुन रडायलाच लागतो. सायली असं का केलं, का मला सोडून गेलात?
सायलीने पुढे लिहिलं असतं की तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, आणि सायली निघून गेलेली असते. चिठ्ठी वाचल्यावर ती अर्जुन प्रत्येक क्षणाला रडायला लागतो. रडता रडता त्याला इतकं वाईट वाटतं की अचानकपणे चक्कर येऊन तो खाली पडतो. त्याचं अंग नुसतं तापलेलं असतं, अगदी आगीसारखं अंग तापलेलं असतं, ज्याची अर्जुनला काहीच कल्पना नसते. आणि क्षणात अर्जुन खाली कोसळतो. तोपर्यंत सायली अजून खाली का नाही आली? बराच वेळ झाला सायली स्वयंपाक खोलीत पण दिसत नाहीये. कल्पनाला या सगळ्याची जाणीव होते आणि सायली खाली का नाही आली म्हणून सायलीला पाहायला कल्पना आणि विमल दोघी जणी वरती येतात. पण सायली त्यांना कुठेच दिसत नाही. सायली सायली असा आवाज देऊन कल्पना थकते, पण सायली काही दिसत नाही. म्हणून फायनली ती वरती येते. वरती येऊन सायली दिसण्याच्या ऐवजी अर्जुनची ही अवस्था बघून कल्पना हादरते. अर्जुन अर्जुन काय झालं असं म्हणत ती अर्जुनला आवाज देते. सायली कुठे आहे? विमल सायली बघ वॉशरूम मध्ये आहे का असं म्हणत विमलला वॉशरूम मध्ये सायलीला पाहायला सांगते. अर्जुनचं मांडीवर डोकं घेते आणि काय झालं अर्जुन? पण अर्जुन काही बोलण्याच्या मनस्थितीत नसतो. तो आपला सारखं सायली सायली एवढंच बोलत असतो. तोपर्यंत कल्पना म्हणते ह्याचं अंग तर खूप तापलंय आणि अश्विनला बोलवलं ताबडतोब असं म्हणत ती अश्विनला बोलवायला सांगते. अश्विन आपल्या क्लिनिकला जायलाच निघालेला असतो. मग विमलने सांगितल्यावरती अश्विन थांबतो. त्यावरती विमल म्हणते सायलीताई वॉशरूम मध्ये पण नाहीयेत, त्या सकाळपासून खाली पण नाही आल्या. यावरती कल्पना म्हणते मग इतक्या सकाळी सकाळी सायली कुठे गेली असेल? तू तिला फोन लावून बघ. इकडे अर्जुनला कल्पना म्हणत असते अर्जुन काय झालंय? अरे बोल ना, कशामुळे ही तुझी अवस्था झाली? पण अर्जुनच्या तोंडातून सायली 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 याशिवाय काही शब्दच फुटत नसतो. कल्पना खूप घाबरते. यांच्यात काही भांडण झाले का? आणि त्यावेळेला कल्पना म्हणते तू कॉल कर सायलीला, कॉल कर. फायनली विमल सायलीला कॉल लावते. सायली कॉलच उचलत नसते. बऱ्याच वेळा विमल कॉल करते आणि कल्पनाच्या मोबाईलवरून कॉल करते, पण सायली काही फोन उचलतच नाही. मग मात्र आता इकडे विमल पण घाबरते आणि कल्पना पण घाबरते. आणि सायली विचार करत असते असं काय घडलं असेल की ज्याच्यामुळे इतके घरून फोन लावले जात असतील. असं म्हणत सायली आता शेवटी फायनली फोन उचलते. फोन उचलल्यावरती ती म्हणते काय झालं आई? यावरती विमल सांगते मी बोलतीये. ताई तुम्ही कुठे आहात? सायली काहीच बोलत नाही. विमल म्हणते जिथे कुठे असाल ना ताबडतोब घरी निघून या. यावर सायली म्हणते काय झालं? विमल सांगते अर्जुन दादांना. सायली म्हणते यांना काय झालं? सायली खूप पॅनिक होते. यावरती विमल म्हणते अर्जुन दादा चक्कर येऊन खाली पडलेत. काही कळायच्या आत आम्हाला ते खाली पडलेत आणि बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याला खूप ताप आलाय, अंग नुसतं गरम झालेलं आहे. तुम्ही ताबडतोब घरी या बरं. आता सायली हदरते. काय झालं अर्जुन सरांना? काल रात्री तर ते ठीक होते, आज काय झालं? असं म्हणत धावत पळत सायली आता घरी जायला निघते. पुढचा मागचा कोणताही विचार न करता सायली घराच्या दिशेने वाऱ्याच्या वेगाने निघते. तोपर्यंत इकडे आता कल्पना अर्जुनचे हात चोळत असते. काय होतंय त्याला शुद्धीवरती आणण्याचा प्रयत्न करत असते, पण मात्र अर्जुन काही शुद्धीवरती येत नसतो. त्याच वेळेला मग मात्र विमल म्हणते सायलीताईंना मी फोन लावलाय, त्या कुठेतरी बाहेर गेल्यात खऱ्या, त्या येतच आहेत. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच अश्विनला बोलवलं जातं आणि अर्जुनचं सायली सायली काही पुराण थांबतच नसतं. आता मात्र इकडे प्रिया डेड बॉडीची व्यवस्था करण्यासाठी चाललेली असते. म्हणजे त्याच बाईला भेटून पुन्हा एकदा डेड बॉडीची काय व्यवस्था होते का आणि ती डेड बॉडी प्रतिमाची आहे की हे सिद्ध करण्यासाठी चाललेली असते. पण एकटीला जाणं तिला खूप रिस्की वाटत असतं, म्हणून पुन्हा एकदा नागराजकडे ती येते. नागराजकडे आल्यावरती ती म्हणते चला अहो निवांत काय बसलेले आहात, ताबडतोब चला आपल्याला डेड बॉडी करायची आहे ना, डेड बॉडी मिळवायची आहे ना. ती डेड बॉडी मिळवल्याशिवाय पुढचं कसं काय होणार आहे? चला लवकर, नुसते इथे बसून राहू नका. असं म्हणत ती नागराजला लवकरात लवकर चला असं सांगत असते. पण तोपर्यंत नागराज म्हणतो ऐक ना प्रिया, अगं मला तुझी मदत करायचीच होती, पण खूप मोठा प्रॉब्लेम आलाय ग. प्रिया म्हणते प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? नागराज म्हणतो अगं तुझ्यासोबत यायच्या आधीच माझा पाय न मुरगळलाय. हा बघ मला पायाने उठता पण येत नाहीये. कसं काय मी तिथपर्यंत येणार आहे? नाही मला नाही वाटत की मला येता येईल, मला सगळं चालता पण येत नाहीये. प्रिया म्हणते काय?
अहो कालपर्यंत तुमचा पाय बरा होता, आज अचानक काय झालं? आता नागराजला सगळ्यामध्ये प्रियाला अडकवायचं असतं. प्रिया या सगळ्या प्रकरणामध्ये कशी अडकेल हेच त्याला पाहायचं असतं आणि म्हणूनच त्याने हा डाव रचलेला असतो बदला घेण्यासाठी. आणि आता प्रियाला एकटीला पाठवून त्याचा डाव तो पूर्ण करणार असतो. प्रिया म्हणते नाही नाही अहो चला, मला एकटीला कसं जमेल हे सगळं, माझ्या एकटीचं काम नाहीये हे. नागराज म्हणतो नाही ग, हे बघ मी पायाने उठू पण शकत नाहीये, माझा पाय मुरगळलाय. आणि नेमकी तिकडे आता सुमन येते. सुमन हे सगळं ऐकते आणि ती म्हणते काय पाय मुरगळलाय? मग काल तर तुम्ही मला काही बोलला नाहीत, काय झालंय? आत्ता तर मी मार्केटमध्ये गेले होते तेव्हा तुमचा पाय बरा होता, अचानक पाय दुखायला काय झालं? असं म्हणत सुमन काळजीने आता नागराजच्या पायाकडे पाहायला लागते. नागराज म्हणतो काही कळलंच नाही ग, म्हणजे अचानक पाय इतका ट्विस्ट झालाय ना की बरं उभं पण राहता येत नाही. सुमन म्हणते अहो मार्केटमध्ये मी गेले आणि तुम्ही म्हटलं त्या वस्तू सगळ्या घ्यायला गेले होते, इतक्या वेळात पाय मुरगळायला तुम्ही गेलात तरी कुठे? नागराजकडे काही उत्तर नसतं कारण नागराज खोटं बोलत असतो. सुमन म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी काहीतरी घरगुती लेप वगैरे लावते, आपण औषध देऊया, तुमचा पाय मी पटकन बरा करते. असं म्हणत सुमन औषध घरगुती करण्यासाठी आज जाते. मग मात्र प्रिया नागराजकडे येते आणि म्हणते तुमचा हा दुखणारा पाय आहे ना तो आपण अलगद घेऊन जाऊ आणि अलगद रिक्षेमध्ये बसवते, तुम्हाला अलगद कारमध्ये बसवते, हवे तर कुठे तुम्ही म्हणाल तसं जाऊया आणि अलगद जाऊ आणि अलगद येऊ. असं काय करताय, मला एकटलं नाही जमणार हे. यावरती नागराज म्हणतो अगं तू तर किती हुशार आणि डॅशिंग आहेस, अशा अशा गोष्टी करतेस. अगं तू ना या गोष्टीसाठी काय घाबरतेस आणि माझी मदत कसली मागतेस? माझी मदत मागण्याची तुला काही गरज नाहीये. अगं तू जा, शूरवीर आहेस तू मुलगी माझी, जा एकटी लढ जा, खिंड तुला गाजवायची आहे ना. असं म्हणत नागराज मुद्दामच तिला एकटीला पुढे पाठवत स्वतः तिच्यावरती आता आळ घेण्याचा बरोबर डाव रचतो आणि प्रिया या डावामध्ये हळूहळू अडकत चाललेली असते. एकमेकावरतीच कुरघोडी करत एकमेकाचीच भांडी फोडत दोघं एकमेकाच्या कर्मानेच मरणार असतात. फायनली आता प्रियाकडे कोणताही पर्याय नसतो, नागराजला एकट्याला सोडून तिला जाणं भाग पडतं. आणि इकडे तोपर्यंत आता अश्विन आलेला असतो. अश्विन अर्जुनला चेक करतो आणि तो सांगतो बॉडी टेम्परेचर खूप वाढलेलं आहे आणि बॉडी टेम्परेचर सडनली वाढल्यामुळे त्याच्या बॉडीला हे एक्सेप्ट न झाल्यामुळे त्याला चक्कर आलेली आहे, तुम्ही काळजी करू नका, मी त्याला औषधं वगैरे लिहून देतो. असं म्हणत अश्विन थर्मामीटरने बॉडी टेम्परेचर चेक करतो आणि 104 ताप आहे असं सांगतो. त्यावरती अस्मिता म्हणते बघितलंस, नवऱ्याला 104 ताप आणि बायको गेले मॉर्निंग वॉकला. सकाळी सकाळी महाराणीला नवऱ्याचा ताप दिसला नाही का, मॉर्निंग वॉकला जायची गरज काय होती? असं म्हणत ती नेहमीप्रमाणे सायलीला टोमणा मारायला काही चुकत नाही. तोपर्यंत सायली येते, हॉलमध्ये आपली बॅग टाकते, पर्स सुद्धा देते आणि ती धावत पळत वरती यायला लागते. तोपर्यंत इकडे आता दारात येऊन उभे राहिलेल्या सायलीच्या कानावरती सगळ्या गोष्टी पडतात. अश्विन सांगत असतो ताप तर खूप वाढलाय आणि जर हा ताप लवकरात लवकर कमी नाही झाला तर त्याच्या मेंदूपर्यंत ताप जाऊ शकतो आणि मग मात्र खूप अडचण होऊ शकते. हा ताप उतरण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला उपाय करायला पाहिजे. ताप उतरत नाही तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही. असं म्हणत अश्विन बोलत असताना तिकडे सायली पोचते आणि अर्जुन सर काय झालं असं म्हणत धावत पळत ती अर्जुनच्या दिशेने येते. तोपर्यंत कल्पना म्हणते अगं सायली ये लवकर, अगं अर्जुनची काय अवस्था झाली बघ. आता सायली पॅनिक होते, आई काय झालं यांना असं म्हणत धावत पळत ती अर्जुनकडे येते आणि आपण अर्जुनला सोडून गेल्यावरती त्याची काय अवस्था झाली हे सायलीला बघवत नव्हतं. ती अश्विनला विचारते अश्विन भाऊजी अहो काय झालं यांना? अश्विन म्हणतो वहिनी तू पॅनिक होऊ नकोस, मी त्याला औषध दिलेत, त्याचं टेम्परेचर कमी होणं गरजेचं आहे, ताप जर का डोक्यापर्यंत गेला तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. सायली म्हणते नाही असं काही होणार नाही, अर्जुन सर उठा ना तुम्ही, अर्जुन सर उठा. सायलीला आता मात्र खूप धक्का बसतो. अर्जुनची अवस्था बघून सायली कोलमडून जाते. त्यावेळेला प्रताप म्हणतो सायली अगं पण इतक्या सकाळी सकाळी तू कुठे गेली होतीस? आता मात्र सायली बरोबर अडचणीत सापडलेली असते. काय उत्तर द्यावं काय उत्तर देऊ नये सायलीला काहीच कळत नसतं. त्यावरती अस्मिता म्हणते हो अगं सकाळी सकाळी कुठे हुंडराला गेली होतीस? म्हणजे अर्जुनला जेव्हा तुझी गरज होती तेव्हा तू इथे नव्हतीसच,
कुठे गेली होतीस असं म्हणत अस्मिता टोमणामध्ये कल्पना म्हणते, सायली आम्ही ज्या वेळेला रूम मध्ये आलो ना आम्ही तुलाच आधी शोधलं पण तू कुठेच आम्हाला दिसले नाहीस. अगं कुठे गेली होतीस इतक्या सकाळी सकाळी. आता काय उत्तर द्यावं सायलीला कळत नसतं. खाली बॅग असते, पर्स पण असते, म्हणजे सायली बाहेर गेले हे कोणालाही कळलं असतंच, पण आत्ता उत्तर काय द्यावं. आणि आता तिच्या डोक्यामध्ये तोच विचार चालू असताना तिने चिठ्ठीत जे लिहिले तेच ती सांगणार असते की सुमनची तब्येत बिघडल्यामुळे म्हणजे कुसुमची तब्येत बिघडल्यामुळे ताबडतोब ती कुसुमलाच भेटायला गेली होती. हे कारण सगळ्यांना पटण्यासारखं असतं, सगळ्यांना पटतं सुद्धा. अश्विनने उपचार दिल्यावरती अर्जुन बरा सुद्धा होतो आणि आता सायलीला समजतं की आपण घर सोडून जाण्यामुळे अर्जुनची ही अवस्था झाली असते. अर्जुन शुद्धीवरती येतो आणि आता सायली घर सोडून जाणं जवळजवळ कॅन्सल केलेलं असताना अर्जुन येतो आणि मिसेस सायली मला तुम्हाला प्रपोज करायचंय असं म्हणतो. प्रपोज करायचंय म्हटल्यावर ती सायली त्याच्याकडे वळून पाहते. काय बोलताय सर तुम्ही. यावरती अर्जुन म्हणतो, हो मला तुम्हाला प्रपोज करायचं आहे, आय मीन लग्नाचं प्रपोजल बोलायचं आहे. सायली म्हणते, बोला ना सर कशाबद्दल बोलताय तुम्ही. अर्जुन म्हणतो, मला आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज वाढवावं असं वाटतंय. म्हणजे बघा की आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मधल्या क्लॉज नुसार मधुभाऊंची जोपर्यंत सुटका होत नाही तोपर्यंत आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असंच राहणार आहे ना. मग आपण हे असंच कंटिन्यू करूया. जोपर्यंत मधुभाऊंची सुटका होत नाही तोपर्यंत आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पुढे असंच चालू राहणार. तुम्हाला हे प्रपोजल मान्य आहे का असं म्हणत अर्जुन आता सायली समोर खूप मोठं प्रपोजल ठेवतो. सायली म्हणते, सर तुमचं हे प्रपोजल मला अगदी मनापासून मान्य आहे. फायनली सायलीने अर्जुनचं प्रपोजल मान्य केलेलं असतं. पुन्हा एकदा हात मिळवणी होते. पुन्हा एकदा ठरलं तर मग म्हणत हे प्रपोजल पुढे जातं आणि सायली आणि अर्जुन यांचं आता एकमेकांपासून लांब जाणं टळायला असतं.